साबुदाण्याचे वडे बनवता येत नसतील किंवा साबुदाण्याचे वडे तेलामध्ये फुटत असतील तर साबुदाण्याच्या वड्यांच्याच चवीचे आपण साबुदाण्याचे फ्राईज इथे बनवणार आहोत। तर नवरात्री विशेष साबुदाण्याचे फ्राईज बनवण्यासाठी इथे मी 1 वाटीभर साबुदाणा स्वच्छ धुवून 2 ते 3 तास भिजत घालून ठेवून दिला। फ्राईज बरोबर खाण्यासाठी साधीशी चटणी सुद्धा बनवून घेऊयात। तर इथे भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, जिरे आणि दही, चवीपुरतं मीठ घालून छान प्लेन बारीक मिक्सरला ही चटणी वाटून घ्यायची। तुम्हाला आवडत असेल ह्याच्यावरती थोडेसे जिरे तळून तुम्ही जिरेचा तडका सुद्धा घालू शकता। भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट, आमचूर पावडर, एक उकडलेला बटाटा, चवीपुरतं मीठ घालून ह्याचं मस्त मिश्रण मळून घ्यायचं छान। त्यानंतर हातावरती तेल लावून थोडंसं याला छान लांब लांब असा फ्राईजचा शेप देऊन ह्याचे फ्राईज बनवून घ्यायचे। त्यानंतर मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे फ्राईज तळून घ्यायचे। गॅसचा पॉवर थोडासा मोठाच ठेवायचा। वरून कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून मऊ होईपर्यंत हे फ्राईज छानपैकी तळून घ्यायचे आणि गरमागरम चटणी बरोबर फ्राईज नक्की ट्राय करा। रेसिपीसाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती टच करा आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि